ओम नमः शिवाय. श्री शिवमहापुराण रुद्र संहिता पार्वती खंड अध्याय 17. शिवजींना मोहित करण्यासाठी कामदेवाचे प्रस्थान. श्री गणेशाय नमः. ब्रह्मदेव नारदांना म्हणाले, हे मुने, माझ्याकडून तारकासुराच्या वधाचा उपाय कळल्यानंतर शिवपार्वतीचा विवाह लवकरात लवकर जमून यावा म्हणून इंद्राने सर्व देवांचा विचार घेऊन प्रयत्न सुरू केले. त्याने कामदेवाचे स्मरण केले. तो रती आणि वसंतासह तेथे उपस्थित झाला. त्याने इंद्राला नमस्कार केला व म्हणाला, देवराज, तुम्ही माझे स्मरण केलेत हे माझे सद्भाग्य होय. मी तुमची काय सेवा करू? जे कार्य असेल ते सांगा, मी ते अवश्य पूर्ण करीन. तेव्हा इंद्र प्रसन्न होऊन म्हणाला, मदना, माझे काम तुझ्याशिवाय अन्य कोणीही करू शकणार नाही. तसे पाहता मला पुष्कळ मित्र आहेत, पण तुझ्यासारखा दुसरा कोणी नाही. माझ्याकडे 2 सर्वोत्तम वस्तू आहेत. एक हे वज्र आणि दुसरा तू. या केव्हाही निष्फळ होत नाहीत. दुर्भिक्ष आले असता दात्याची, युद्धभूमीत शूराची, पती असमर्थ असता कुलीन स्त्रीची आणि संकटात मित्राची परीक्षा होते. आज मी संकटात आहे. या परिस्थितीत तू माझा खरा मित्र आहेस की नाही याची कसोटी लागणार आहे. हे माझे एकट्याचे कार्य नसून सर्व देवांचे कार्य आहे. हे सिद्धीस गेले तर देवांसह संपूर्ण विश्व सुखी होणार आहे. तेव्हा कामदेव गंभीरवाणीने म्हणाला, देवराज, इतके सांगायची काय आवश्यकता आहे? मित्रत्व खरे की खोटे ही प्रत्यक्ष अनुभवायची गोष्ट आहे. याशिवाय नुसती वाचाळता करून काय उपयोग? तुम्ही मला काय संकट आहे ते सांगा. त्यात तुम्हाला माझ्याकडून कोणते सहकार्य अपेक्षित आहे ते सांगा. मग मला जे करायचे आहे ते प्रत्यक्ष करूनच दाखवतो. कोणी तुमच्या पदासाठी कठोर तपश्चर्या करत आहे काय? मी त्याच्या तपाचा ताबडतोब निकाल लावून टाकतो. देवर्षी असो वा दानव, सुंदर स्त्रियांच्या नेत्रकटाक्षांनी त्यांचे तपसामर्थ्यच नष्ट करून टाकतो. मनुष्यांना परास्त करणे ही तर अगदी सुलभ गोष्ट आहे. हा तुमचा मित्र येथे असताना तुम्हाला वज्र किंवा अन्य शस्त्रांची आवश्यकताच नाही. ब्रह्मदेव आणि विष्णू यांनाही मी तपापासून च्युत करू शकतो. शिवजींचे चित्तही विचलित करू शकतो. तेथे इतरांचा काय पाड? पुष्पमय 5 मृदू बाण, 3 ठिकाणी बाक असलेले पुष्पमय धनुष्य, भ्रमरांचा गुंजारव ही त्याची दोरी, सौंदर्यवती स्त्रिया हे बल आणि वसंतासारखा सखा हे माझे 5 प्रकारचे सामर्थ्य आहे. सुधानिधी चंद्र हा माझा मित्र आहे. शृंगार हा सेनापती आणि हावभाव हे सैनिक आहेत. ही माझी युद्धसामग्री मृदू आहे आणि मीही तसाच आहे. बुद्धिमान लोक प्रत्येकाची कार्यकुशलता व योग्यता पाहूनच त्या कार्यासाठी त्यांची योजना करतात. म्हणून माझ्या योग्य जे कार्य असेल त्यासाठी मला नियुक्त करा. इंद्र म्हणाला, कंदर्पा, जे माझ्या मनात आहे ते कार्य फक्त तूच करू शकतोस. ते दुसऱ्या कोणाकडूनही होऊ शकत नाही. आता मी काय सांगतो ते लक्षपूर्वक ऐक. ब्रह्माजींच्या अद्भुत वरामुळे तारक नावाचा महादैत्य अजिंक्य झाला आहे. तो सर्वांना दुःख देत आहे. धर्म नष्ट झाला आहे. देव आणि ऋषी फारच व्यथित आणि चिंतामग्न झालेले आहेत. देवतांची दिव्य आयुधेही त्यांच्या पुढे निष्प्रभ ठरली आहेत. शिववीर्यापासून उत्पन्न झालेल्या पुत्रांकडूनच त्याचे मरण आहे, असे ब्रह्माजींनी आम्हाला सांगितले आहे. सध्या भगवान शंकर हिमालय पर्वतावर तप करत आहेत. ते स्वतंत्र परमेश्वर असल्यामुळे त्यांच्या मनात कोणतीही कामना नाही. पार्वती पित्याच्या आज्ञेनुसार आपल्या सख्यांसह त्यांची सेवा करत आहे. ती भवानीच त्यांची पत्नी होणार आहे.
म्हणून ज्या जोगे भगवान शंकर तिच्यावर अनुरक्त होतील असे काहीतरी कर. त्या दोघांचे मिलन झाले तर तू कृतार्थ होशील. आमचे सर्व दुःख नष्ट होईल आणि सर्व जगात तुझी चिरस्थायी ख्याती होईल. ती कामगिरी ऐकून कामदेवाच्या चेहऱ्यावर प्रसन्नता झळकू लागली. देवराज, तुम्ही सोपवलेले हे जबाबदारीचे कार्य मी अवश्य पूर्ण करेन असे आश्वासन देऊन त्याने इंद्राचा निरोप घेतला. रती आणि वसंत यांना घेऊन तो योगीश्वर शंकर तप करत होते तेथे गेला. अध्याय 17 समाप्त. ओम नमः शिवाय.